कडे जातोय। सन्माननीय शेखर शेठ ठाकूर एक दमदार दिलदार व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांचं नाव आज या ठिकाणी या परळी सुधागड तालुक्यामध्ये घेतलं जाईल ते सन्माननीय शेखर शेठ ठाकूर 40+ आणि ज्यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था ही सर्व खेळाडूंसाठी त्यांच्या माध्यमातून दिली ते सन्माननीय शेखर शेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान उबदार मायेची शाळ एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खऱ्या अर्थानं एक दिलदार व्यक्तिमत्व आणि दिलदार मनाचा हा राजा माणूस आणि राजासारखं मन आणि मनासारखं राजा असं राज्य करणारं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर त्यांचं स्वागत। उबदार मायाची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। त्यानंतर सन्माननीय मयूर भाई शेलार यांचं देखील स्वागत आपण त्या ठिकाणी करतोय। मी राहुलजी यांना विनंती करेन की आपण मयूर भाई शेलार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती करावा। ज्यांच्या शरीरसृष्टीकडे आपण बघितलं बॉडी बिल्डर आहेत आणि गेली कित्येक दिवस आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून फिटनेस अगदी बघितलं आमची त्यांची बॉडी लँग्वेज फार चांगली आहे त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय विश्वनाथजी भोसले आमचे जिम ट्रेनर आहेत ज्यांनी अनेक युवकांना आज खऱ्या आता ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मी राहुलजी यांना विनंती करेन की आपण विश्वनाथजी भोसले जे आमचे जिम ट्रेनर आहेत ज्यांची जिम आपण वरमाटे येथे आहे त्यांच्यामध्ये जिम फिटनेस रायगड श्री ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि रायगड श्री म्हणून ते आहेत हा किताब त्यांच्याकडे आहे आणि विश्वनाथजी भोसले शिवतेज फिटनेस सेंटर हे नाव घेतलं की आवर्जून उल्लेख होते ते आमचे विश्वनाथजी भोसले शिवतेज फिटनेस सेंटरचे प्रोप्रायटर आणि त्यांच्याकडे रायगड श्री म्हणून हा एक किताब त्यांच्याकडे आहे त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी झाला। त्याचप्रमाणे प्रमोदजी जाधव साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल। मी प्रमोदजी जाधव साहेबांना विनंती करेन या सन्मानाचा स्वीकार करा। विश्वासजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय। मी विश्वासजी जाधव साहेबांना विनंती करेन की या सन्मानाचा स्वीकार करा। उबदार मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या निमित्तानं विश्वासजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। धन्यवाद। त्याचप्रमाणे पुढचा सन्मान आहे प्रथमेशजी लाड साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल। सर्व उपस्थित या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे पुढचा सन्मान आहे प्रदीपजी तोरवे साहेब कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे पुतणे आहेत ते प्रदीपजी तोरवे साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। या सर्वांचं करूया परळी सुधागड तालुक्यामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे पुढचा सन्मान आहे गणेशजी गोलिवडे साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल। त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूया। छोटासा सन्मान आहे त्या सन्मानाचा स्वीकार करा कारण बरेचसे पाहुणे आज गेल्या 5 दिवस रात्रीमध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले। या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। पुढच्या मॅच कडे आपण जाऊया जिथे मॅच कडे कमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल करेन। ऐकूया एक गोड आवाज अनिल कोरी सरांचा आवाज ऐकूया आणि धन्यवाद। पुढच्या मॅचला होईल सुरुवात। टॉस जिंकलाय वेद एंटरप्राइजेस पिंपरी टीमने आणि निवडलं ते क्षेत्ररक्षण पहिला चेंडू चौथा चेंडू यस धन्यवाद आबी पाटील सर अतिशय सुंदर असं समालोचन आपण ऐकवलं सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं सर। धन्यवाद जगदीशजी ठाकूर साहेबांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया ज्यांच्या उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली तिथून प्रस्थान करतायत। शेखरजी ठाकूर साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया की ज्यांचा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरिता त्यांनी दिलात आणि त्यांचे या स्पर्धेकडून इथून प्रस्थान करतात त्यांचा आपण मनापासून हार्दिक हार्दिक या
स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळूया या मॅचकडे. तर मैदानात रंगतोय आपण पाहतोय सामना. एका बाजूला पिंपरी संघ आणि एका बाजूला जांभिवली संघ. मयूर 11 राधाकृष्ण जांभिवली हा संघ पाहतोय. नक्कीच बॅटर ओमकार गावडे ऑन स्ट्राइक आहे आणि या वेळेस मात्र मैदानात काय घडलंय. चेंडू अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, खोदून काढण्यास असमर्थ ठरलाय बॅटर ओमकार गावडे. नक्कीच इथं मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा फलंदाज असेल, गोलंदाज असेल तो म्हणजे पियुष सहकार नगर. 1 ओव्हर मध्ये 5 धावा आणि 3 विकेटच्या मोबदल्यात ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सहकार नगरचा गोलंदाज पियुष यांनी यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी चेक. नवीन गोलंदाज आपण पाहतो यश गोलंदाजी मार्फत. हॅलो चेक. जबरदस्त धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. खालापूर, कर्जत, पनवेल, सुधागड या सगळ्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने या फलंदाजाने आपलं नाव केलंय. ओमकार गावडे ऑन स्ट्राइक मात्र नक्कीच पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल. अतिशय जबरदस्त चेंडू नक्कीच आपण पाहतोय. या चेंडूला सन्मान दिले ओमकारने. मात्र 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र नक्कीच काय घडलंय मैदानामध्ये, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला गडी इथे बाद झाला. तो म्हणजे नीरज इथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय कैलास गावडे. अतिशय जबरदस्त आज सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एका बाजूला पिंपरी आणि एका बाजूला जांभिवली. या वेळेस मात्र नक्कीच पाहतोय आपण थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळतंय. चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेला नक्कीच ढकलण्याचा प्रयत्न केला बॅटर ओमकारने आणि या वेळेस मात्र 2 धावा मिळाल्या त्या जांभिवली या संघाला आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा सामना असेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र नक्कीच चेंडूला कट केलाय आणि इथे मात्र आता सक्सेस ठरतोय बॅटर ओमकार. चेंडू नक्कीच मात्र गोळीच्या वेगाने सरसरत गेलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा सामना नक्कीच मैदानात रंगतोय. एका बाजूला पिंपरी आणि एका बाजूला जांभिवली.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज यशच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. यावेळेस मात्र नक्कीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. यॉर्कर चेंडू टाकण्यात आला होता, परंतु या यॉर्कर चेंडूला खोदून काढलाय ओमकारने आणि एक धाव मिळून दिले आपल्या संघाला. जांभिवली या संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता नक्कीच काम केलं आणण्याचं कैलास या बॅटरला, आणि कैलास खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने फलंदाजी करणार ते आपण पाहणार आहोत. परंतु नक्कीच आपण इथे पाहूयात, यश हा गोलंदाज नक्कीच आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ टाकून झालाय आणि जवळजवळ 9 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक हजर आहे, परंतु एका धावेवरती होते समाधान. आणि इथे मात्र आता 2 षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती जांभिवली या संघाची आपण पाहतोय 26 धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात. पोचले. आता 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. येणारे 5 चेंडू मध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत, कारण की अतिशय महत्वाची मॅच मैदानात चालू आहे. एका बाजूला पिंपरी आणि एका बाजूला जांभिवली. इथे मात्र नक्कीच अतिशय जबरदस्त फटका हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेस सक्सेस ठरलाय. चेंडू जातोय नक्कीच लॉंग ऑनला. 4 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. ऑन फायर झालाय. आक्रमक भूमिका धारण केलंय आणि इथे मात्र आता धावफलकावरती धावा लागल्यात या चौकाराच्या मदतीने. ते म्हणजे 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय यावेळेस चेंडू मात्र आलाय हा डॉट चेंडू आलाय. थोडासा व्हेरिएशनचा वापर केला गेला होता. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच गायकवाड सर दर्शवितात. दोन्ही हात समांतर येतोय हा स्क्वेअर चेंडू. नक्कीच अवांतर स्वरूपाची धाव खात्यात ऍड केली जाईल जांभिवली या संघाची आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्र निवडलंय. दरम्यान क्षेत्ररक्षक हजर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटर कैलास मात्र इथे नक्कीच बाद होतोय.
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती 2 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळजवळ आता आपण पाहतोय घड्याळामध्ये वाजलेत 3 आणि हलकी हवा सुद्धा आता सुरू झाली इथे बघा मैदानावरती. थंड हवा आहे म्हणजे कुठेतरी आजूबाजूला पाऊस पडला असल्या कारणाने थंड हवेची झुळूक लागली इथे मात्र मैदानावरती. आता शेवटचे आता 2 चेंडूंचा खेळ बाकी. 33 धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि इथे मात्र ओमकार गावडे मात्र नक्कीच फलंदाज बाद होतोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर. धावसंख्या 33 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. न्यू बॅटर मैदानामध्ये रोशन गावडे. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दर्शवितात हा चेंडू स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव खात्यात ऍड केली जाईल. बघा विनंती आहे त्या खेळाडूंना की आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. लाईनच्या आतमध्ये कोणी जाऊ नका की आपल्यामुळे कुठल्याही खेळाडूला व्यत्यय रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर इथे बाद होतोय. नक्कीच या चेंडूवरती धाव मिळाली. एक धावसंख्या जाऊन पोहोचली ती जांभिवली या संघाची 34. जिंकण्याकर 35 36 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे पिंपरी या संघाच्या समोर. सहकार नगर आपले खेळाडूंचे
आपण पाहतोय आणि स्वतः दिनेश दादा मराजगे साहेब इथे बसलेले आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. आणि आपण पाहतोय जांभिवली संघाकडून पहिलं P1चं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार. स्ट्राइक एंडला नक्कीच आपण पाहतोय गणेश, नॉन स्ट्राइक एंडला महेश. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा येतोय हा ग्रीन सिग्नल. नक्कीच होते मैदानामध्ये मॅच ऑन. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आहेत, उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र पिंपरी संघाचा पहिला बॅटर मात्र झालाय झेलबाद स्वरूपात बाद. तो म्हणजे बॅटर मात्र इथे गणेश मात्र नक्कीच बाद झालाय. पहिला चेंडू नक्कीच पाहायला गेला तर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. शप्पल होऊन थोडासा नक्कीच हा चेंडू जर मारण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार आला असता. यावेळेस मात्र बॅटरने केली चुकी आणि आपली विकेट मात्र नक्कीच गमावून बसलेत. सुरुवात मात्र नक्कीच जांभिवली संघ अतिशय दमदार करतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा गळा लावलाय, तो म्हणजे गणेश या बॅटरला मैदानात त्याच्या बाहेर परतवलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये करण आपण पाहतोय 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं P1चं षटक गोलंदाज हाताळतोय ओमकार आणि ओमकारने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्या नावावरती नोंदवलंय. व्हेरिएशनचा वापर केला गेला. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु थोडंसं हलका व्हेरिएशन वापरण्यात आलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय करण. पिंपरी या संघाकडून 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. करणने मात्र यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर वळून धावत आलाय. ओ माय गॉड, यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. प्रयत्न जरूर चांगला झाला होता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक जोरात धावत आला. लॉंग ऑनला प्रयत्न सुद्धा झाला, हाताला चेंडू लागला सुद्धा, परंतु हातातनं निसटून मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मात्र पंचाने डिसिजन दिला. हा चेंडू आलाय खणखणीत दणदणीत षटकार. डोक्षेत संघाचा कर्णधार आणि कासारवाडी संघाचा कर्णधार आपण यायचंय लगेचच टॉस साठी. डोक्षेत संघाचा कर्णधार आणि कासारवाडी संघाचा कर्णधार टॉस साठी आपण लगेच यायचंय. डोक्षेत संघाचे कर्णधार इथे मनोज देशमुख आलेले आहेत आणि कासारवाडी संघाचा कर्णधार यायचंय. 2 षटकाचा सामना असेल. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू मात्र नक्कीच जातोय. लॉंग ऑफला आलाय हा 1 बाउन्स. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. यावेळेस मात्र नक्कीच विश्वास दाखवला कर्णधाराने, पिंपरीच्या कर्णधाराने करण या बॅटरवरती आणि खऱ्या अर्थाने करण मात्र नक्कीच आपल्या फलंदाजाला नक्कीच आपण पाहतोय आपल्या कर्णधाराला साजेशी फलंदाजी करतोय. गेल्या मात्र नक्कीच पाहिलं एक षटकार आला लॉंग ऑनला आणि यावेळेस मात्र लॉंग ऑफला मात्र 1 बाउन्स चौकार आलाय. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू आणि स्वतः गोलंदाज ओमकार मात्र नक्की धावत गेलाय आणि नक्कीच इथे मात्र जो बॅटर मैदानामध्ये गेला होता करण, ज्याने एक षटकार आणि चौकार ठोकला होता, तो मात्र यावेळेस नक्कीच मात्र झालाय बाद आणि परततोय मैदानाच्या बाहेर. धावसंख्या इथे स्थिर होते 10. 2 विकेटच्या मोबदल्यात 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही या P1च्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज स्वप्नील. चला स्वप्नील स्पीडअप करायचंय. जवळजवळ आता घड्याळामध्ये आपण पाहतोय 3:10 जवळपास पोहोचलोय. आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा फायनलचा सामना आपल्याला आजच खेळवायचा आहे. 6 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहिलीत. 64 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जोरात टाकला यावेळेस चेंडू. नक्कीच आपण पाहतोय बॅटर स्वप्नील मैदानात गेला होता. बॅटला चेंडू स्पर्श झाला परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि विकेट किपरने मात्र त्याचं काम मात्र इथे चोख पार पडलं. नक्कीच आपण पाहतोय जो बॅटर मैदानात स्वप्नील गेला होता ज्या पावलांनी, त्या पावलांनी मात्र आता नक्कीच माघारी परततोय.
अतिशय सुंदर गोलंदाजी कमबॅक करतोय ओमकार. एक षटकार आणि चौकार जरूर आला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र नक्कीच ओमकारने मात्र कमबॅक करण्याचं काम केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय संदेश आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आले, कासारवाडीचा कर्णधार आलेला आहे आणि डोक्षेतचा सुद्धा आलाय. मिथुनजी करायचं लगेच. सामने 2 षटकाचे होणार आहेत. आयोजकाकडून विनंती असेल यापुढील सर्व सामने. चला खेळाडूंना विनंती आहे, आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. मैदानात मॅच चालू आहे. मंगेशजी या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय डाव्या हाताचा फलंदाज मैदानात एंटर झाला होता, तो म्हणजे संदेश. परंतु मैदानात काय घडलंय नक्कीच आपण पाहतोय. 3 धावा नक्कीच धावून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दरम्यान पहिला आता P1चं षटक येथे झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती पिंपरी या संघाची आपण पाहतोय 13 धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात. जो सामना चालू आहे एका बाजूला जांभिवलीच्या विरोधात पिंपरी आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालं. धाव फलकावरती धावा लागल्या 13 3 गडीच्या मोबदल्यात. आता उरलेले 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 23 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय जांभिवली संघाकडून नीरज गावडे. चला विनंती असेल पंचांना की स्पीडअप करायचंय. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसात आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय काय चेंडू टाकलाय गोलंदाज नीरज या गोलंदाजाने. भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस. पंच 1 मिनिट. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. स्ट्राइक वरती आपण बॅटर नक्की चेक करायचे नक्की कोण आहे ते. परंतु चेंडू आता टाकलाय. सर डॉट बॉल आहे ना. ओके ठीक आहे कंटिन्यू करायचं आता. डॉट येणार बॉल. पहिला चेंडू आलाय. कर्जत 40+ टीम जर आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि या वेळेस मात्र नक्की चेंडूला मात्र घेतलाय निरकून पारकून आणि भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून आलाय हा 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या आता वाढते 6 ने जाऊन पोहोचले ती 19 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि आता 17 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 17 धावा कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम.
10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय नीरजच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू आलाय. नक्कीच भन्नाट वेगाचा चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 19. शेवटचे आता 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय 9 चेंडू आणि 17 धावा. निर्णायक मॅच मैदानात चालू आहे. एका बाजूला जांभिवलीच्या विरोधात पिंपरी हा संघ खेळतोय. जोरदार अपील मागितले गेले पंचांकडे. या वेळेस मात्र पंचांनी मात्र डिसिजन दिलाय. बोट मात्र आपला उंच केलंय आणि इथे मात्र बॅटर मात्र आउट झालाय. तो म्हणजे महेश मात्र इथे नक्कीच बाद होतोय. शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार आपण यायचंय आणि कासारवाडी संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचंय. शिवशक्ती परळीच्या विरोधात कासारवाडी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये उज्ज्वल. समीकरण तुम्हाला आता सांगतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावांची गरज आहे. ती म्हणजे 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. यापुढील सर्व सामने 2 षटकांचे सामने होतील असं आयोजकाकडून सांगण्यात येते. यापुढील सर्व सामने 2 षटकांचे होतील. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र हवेत आहे. स्वतः गोलंदाजाने मात्र इथे पकडलाय झेल. नीरज या गोलंदाजाने. नवीन फलंदाज आतमध्ये गेला होता आपण पाहिलं. उज्ज्वल मात्र इथे नक्कीच बाद झालाय. समीकरण अजूनही बॅलन्स आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय एक स्क्वेअर लेग रिझनला 6 धावांसाठी षटकार आला होता, परंतु नीरजने मात्र त्याच्यानंतर अतिशय जबरदस्त कमबॅक केलंय. शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार अल्पेश दळवे आपण या. नेक्स्ट मॅच असेल आपली शिवशक्ती परळीच्या विरोधात कासारवाडी. 2 षटकांचा सामना असेल. सात चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय आपण पाहतोय शशांक. मॅच खऱ्या अर्थाने अजूनही बॅलन्स आहे. पिंपरी संघ सुद्धा खऱ्या अर्थाने जिंकलेला नाहीये आणि जांभिवली संघ सुद्धा जिंकलेला नाहीये. इथे मात्र आता खऱ्या अर्थाने प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना, कारण की समीकरण 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. स्लोअर चेंडू इथे टाकण्यात आला आपण पाहतोय. वीरेश यांचा वापर पुरेपूर केलाय नीरज या गोलंदाजाने आणि इथे मात्र सक्सेस ठरलाय. चेंडू मात्र आता आला ह्या डॉट. समीकरण आता शेवटचे 6 चेंडू आणि आता 17 धावांची आवश्यकता असेल. अल्पेश दळवे आपण या टॉस साठी. शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार अल्पेश दळवे आपण लगेचच यायचे टॉस साठी. शिवशक्ती परळी संघ अल्पेश दळवी आपण लगेच टॉस साठी यायचंय. शिवा दळवी आपण कुठे असाल तर लगेच टॉसला या.
चला आता टॉस करत आहे ऋतिक नकाते आलेत शिवशक्ती परळी संघाचे कर्णधार. 2 षटकांचा सामना असेल यानंतर आपण पाहणार आहोत. शिवशक्ती परळी टॉस विन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला कासारवाडी संघ आपले बॅटर तयार ठेवायचे आहेत. वळूया मैदानावरती शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज रोशन. 6 चेंडू 17 धावा. यावेळेस मात्र चेंडू उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. झेल मात्र सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे आणि यावेळेस मात्र नक्कीच चुकी करताना दिसतोय. तिसरी धाव कंप्लीट. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 4 धावा मात्र धावून काढल्यात. पंचांनी मात्र इथे आता थर्ड अंपायर साठी मात्र रिव्ह्यू घेतला गेला. चेक केलं जाईल ही चौथी धाव आता कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. आणि डिसिजन येतोय नक्कीच इथे मात्र चौथी धाव सुद्धा कंप्लीट. 4 धावा मात्र धावून काढल्यात. समीकरण आता बदललंय खऱ्या अर्थाने. जिथे एकही धाव आली नसती तर हा झेल पकडला गेला असता तर, परंतु झेल सुटला त्याच्यानंतर मात्र पाहिलं आपण 4 धावा धावून काढल्या. समीकरण 5 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 13 धावा आपण पाहतोय आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू आणि भेदून दिलाय. आपण पाहतोय 6 धावांसाठी आलाय हा षटकार. संदेशच्या बॅट मधून अतिशय कडक मात्र आलाय हा षटकार. नवसंजीवनी देणारा नक्कीच म्हणेन पिंपरी या संघासाठी आलाय षटकार. परंतु अजूनही मॅच मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅलन्स आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने कधीही रंग बदलू शकतो. 4 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. शेवटचे आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता. संपूर्ण 6 दिवस हेच ह्या मैदानावरती चालू आहे. जवळजवळ आतापर्यंत 100 बॉल गेले असतील. या स्पर्धेचा रेकॉर्ड सुद्धा एक आहे. चेक. चेक. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? चांगला थ्रो पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेशनचा प्रकार पाहायला मिळतोय. दरम्यान इथे मात्र आता रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर मात्र इथे बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहतोय 30 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग न्यू बॅटर आपण पाहतोय यश. 3 चेंडू आणि 6 धावा. मॅच बॅलन्स आहे अजून खऱ्या अर्थाने. 50% पिंपरीकडे आणि 50% जांभिवली या संघाकडे. इथून मात्र आता प्रयत्न करावे लागणार आहेत कारण की 6 धावा बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि 6 धावा. या वेळेस नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज रोशनच्या माध्यमातून आलाय. नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू निर्धाव चेंडू. समीकरण बदलले. आता शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र नक्की चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय.
कोणतीही चुकी करणार नाही. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय बॅटर मात्र नक्कीच बाद होतोय, तो म्हणजे संदेश मात्र इथे बाद झालाय. समीकरण खऱ्या अर्थाने आता असं जाऊन पोहोचलंय की शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज असणार आहे. एक चेंडू आणि 6 धावा, कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. काय सामना रंगलाय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. जिथे 4 चेंडू मध्ये 7 धावा हव्या होत्या, तिथं आता एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधीही रंग बदलू शकतो. कोणाकडे बाजी पलटेल हे सांगू शकत नाही आपण. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 धावांची गरज आहे. काय होणार हे कोणच सांगू शकत नाहीये. परंतु खऱ्या अर्थाने नक्कीच आपण सगळेजण इथे बसलेले प्रेक्षक वर्ग, विनंती असेल जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना रंगलाय मैदानामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय जांभिवली संघ आणि एका बाजूला पिंपरी. चेंडूचा नक्कीच खेळ बाकी आहे एक आणि धावांची गरज आहे ते म्हणजे 6. अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे हा. एक चेंडू कोणा एका संघाला मात्र घेऊन जाईल वर आणि एका चेंडूला नक्कीच मात्र एका संघाला घेऊन जाईल या लीग मधून, या स्पर्धेमधून बाहेर. एक चेंडू आणि 6 धावा. बॅटर मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहतोय संकेत. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज रोशनने मात्र केला इथे चमत्कार. चेंडू मात्र आलाय हा डॉट आणि इथे मात्र विजय संपादित केलाय ते म्हणजे जांभिवली या संघाने. पुढील वाटचाली शुभेच्छा देऊयात आपण पिंपरी या संघाला. दोन्ही संघाचं अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ओमकार गावडे. 14 चेंडू मध्ये 29 धावांची भारदार खेळी आणि 1 षटकामध्ये 3 विकेट्स आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला शिवशक्ती परळी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेचच आणि कासारवाडी संघ आपले बॅटर मैदानात पाठवायचे आहेत लगेच.